नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आज श्रावण घेवडा बनवत होते, तर श्रावण घेवड्याची रेसिपी जी आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे की नाही कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच कांदा परतवून घेतला आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, थोडीशी हळद आणि मालवणी गरम मसाला टाकून व्यवस्थित छान असं परतवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच टोमॅटो टाकून तो सुद्धा व्यवस्थित अगदी शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर घेवडा जो आहे तो हाताने मोडून घेतलेला आहे आणि बिया ज्या आहेत म्हणजे जून झालेल्या जो असतं की नाही ज्या शेंगा असतात त्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि कोवळ्या कोवळ्या शेंगा ज्या आहेत त्या तशाच मोडून घेतलेल्या आहेत. तर कापण्यापेक्षा ही भाजी हातानेच साफ करायला बरी वाटते, कारण त्याचे जे दोर असतात साईडला ते काढता येतात हाताने कापल्यानंतर, हाताने साफ केल्यानंतर. तर जो घेवडा आपण साफ करून घेतलेला आहे तो त्याच्यावरती टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे. आणि ही जी भाजी आहे की नाही ती मी वाफेवरती शिजवते. खरं तर भाज्यांमध्ये पाणी टाकण्यापेक्षा वाफेवरती शिजवून खूप छान लागतात. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून की नाही त्याच्यात पाणी टाकून ती भाजी शिजवून घेतली का व्यवस्थित आतमध्येपर्यंत ती शिजतात सुद्धा. तर इथे की नाही आज जे जेवणाचं ताट आहे ते नैवेद्याचं नाही, त्याच्यामुळे गोड वगैरे त्याच्यामध्ये नाही आहे. पण रोजचं जे जेवण असतं की नाही ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर आपण म्हटलं होतं की श्रावणामध्ये ज्या भाज्या भेटतील, तर माझ्याकडे ज्या भाज्या भेटतात की नाही आमच्या इथे, त्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. आणि मी जसं नेहमी म्हणते की मालवणी पद्धतीने बनवलेलं जेवण अतिशय सोपी पद्धत आणि झटकन बनणारं असतं, कारण त्याच्यामध्ये जास्ती मसाले वापरले जात नाहीत. एकाच मसाल्यावरती जेवण बनवलं जातं. तर तशीच अगदी सोपी अशी ही पद्धत आहे भाजीची. भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यावरती ओलं खोबरं फिरवून घेतलेलं आहे. छान एकसारखं करून घेतलेलं आहे. एकदम पटकन अशी आपली घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ही आहे दह्यामधली कोशिंबीर. ह्याच्यामध्ये काकडी, बीट, गाजर, कांदा आणि थोडंसं मीठ टाकून कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि छान अशी आपली कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे. चला तर आजचं जेवण बघूयात. आजच्या जेवणामध्ये वरण, घेवड्याची भाजी आहे, ही आहे कोशिंबीर, त्याच्यानंतर आहे भात, ही आहेत बटाट्याची कापं आणि ह्या आहेत चपात्या. असं होतं आजचं जेवण. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.